जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांना वंदन. प्रभू श्रीरामांना वंदन. ठाण्याचं ग्रामदैवत घंटाळी देवी आणि कौपिनेश्वर भगवान त्यांनाही वंदन. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय वक्ते, केंद्र संचालक त्यांना सप्रेम अभिवादन आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी श्रोते आपणा सगळ्यांना सप्रेम नमस्कार आणि आपल्या सगळ्यांचं ह्या एक दिवसीय शिबिरात स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या भाग्याची अशी ही गोष्ट आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाकुंभ पर्व सुरू आहे आणि या कुंभ पर्वात आपलं हे शिबिर होतं आहे. ही फार आनंदाची आणि आपल्या भाग्याची गोष्ट आहे, कारण आपल्याला सगळ्यांना व्हॉट्सअप फॉरवर्ड्सवरून कळलं असेल एव्हाना की ग्रहस्थिती अत्यंत साधनेसाठी, उपासनेसाठी, अभ्यासासाठी पोषक आहे आणि त्यात आपलं हे आज शिबिर होतं आहे. मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासोन जाते, कृपा केलिया रघुनाथे प्रचित येते. या समर्थांच्या प्रसिद्ध ओवीचा पदोपदी प्रत्यय आम्हाला येतोच आहे, प्रत्येकाला आपल्याला येतोय आणि शिबिराच्या बाबतीत तर हा प्रत्यय येण्याचं हे 10वं वर्ष आहे. प्रभू श्रीरामाची, रघुनाथाची कृपा ह्याच एका भांडवलावर गेली 10 वर्ष आपण ठाण्यात हे असं एक दिवसीय अभ्यास शिबिर आयोजित करत आहोत. समर्थांचं सुद्धा रामावरच सगळा भार आहे. एक थोडंसं काहीसं अप्रचलित असं करुणाष्टक आहे समर्थांचं आणि त्यात ते म्हणतात की रघुनाथ दासा कल्याण व्हावे, अतिसौख्य व्हावे, आनंद व्हावे. आपल्यासाठी ते प्रार्थना करतात रामरायाकडे की रघुनाथ दासा, आपण रघुनाथाचे दास म्हणूया, आपल्याला कल्याण व्हावे म्हणजे आपल्या सगळ्यांचं हे रामा कल्याण व्हावं, अतिसौख्य व्हावं, आनंद व्हावं असं समर्थ म्हणतात. दासबोधात सुद्धा त्यांनी एक ओवी चरण असा आहे की अवघेची सुखी असावे ऐसी वासना. आणि समर्थ हृदय शंकर श्रीकृष्ण देव ते म्हणतात की जणू काही हे समर्थ संप्रदायाचं ब्रीद वाक्य आहे की अवघेची सुखी असावे ऐसी वासना. सगळे सुखी असावेत अशीच समर्थांची वासना आहे आणि खरं तर सगळ्याच संतांची हीच केवळ इच्छा असते. प्रत्येक जण, प्रत्येकाला सौख्य मिळावं, सगळ्यांचं कल्याण व्हावं, ही एकच तळमळ प्रत्येक संतांना आहे. समर्थांनी सुद्धा ह्याच एका उद्देशाने त्यांचं जे अफाट वाङ्मय आहे, दासबोध आहे आणि इतर सुद्धा पुष्कळ वाङ्मय आपल्याला ठाऊक आहे, जवळपास 40,000 ओव्या, हे याच एका तळमळीतून लिहिलेलं आहे की आम्हाला सौख्य मिळावं, आमचं कल्याण व्हावं. आता दासबोध लिहिला 17व्या शतकात, आता कल्याणाची व्याख्या 17व्या शतकात आणि आता 21व्या शतकात बदलते असं काही आहे का? त्या शतकात असलेल्या लोकांसमोरचे समस्या आणि आपल्या समोरच्या समस्या त्यांचे तपशील थोडे पुढे मागे असतील, पण त्यातला जो गाभा आहे तो सारखाच आहे. त्यामुळे समर्थांनी जो उपदेश केलेला आहे आपल्याला आपल्या सौख्यासाठी, कल्याणासाठी, तो आजही तितकाच पूर्णतः लागू होतो. आपण बघा, आपण विचार करतोय की संतांना कशी आपल्याला कल्याणाची तळमळ आहे. आपण बघा आपल्या आपल्या लेव्हलवर व्यावहारिक उपाय करतो आणि ते व्यावहारिक जगात योग्य आहेत. व्यावहारिक समस्यांवर व्यावहारिक उपाय केले पाहिजेत, पण उपाय करून करून आपल्याला कायमचं सौख्य मिळत नाही, टिकाऊ सौख्य मिळत नाही. जाणारं येणारं सौख्य ते असतं. टिकाऊ सौख्यासाठी मुळावरच प्रहार करायला लागतो आणि ते मुळातूनच दुरुस्त करून घ्यायला लागतं. दासबोधाची फळश्रुती सगळ्यांनी वाचली आहे. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती. हे आहे मुळावरचं काम. आपल्या आपल्या आयुष्यातल्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर आपण मित्रांकडून, हितचिंतकांकडून उत्तरं घेत असतो, पण त्याचं परमनंट सोल्युशन ज्याला म्हणतात ते इथे दासबोधातल्या फळश्रुतीत समर्थ ठामपणे सांगतात. आपला मुद्दा विचाराचा हा चाललाय की आपल्या कल्याणासाठी संतांशिवाय तरणोपाय नाही. संतांशिवाय तरणोपाय नाही इतकं का आपण ठासून म्हणतोय? आपल्या व्यवहारातली जी आपल्यासारखीच मंडळी आहेत बघा, आपल्या सगळ्यांची, माणसाची, सामान्य व्यक्तींची बुद्धी आपला फायदा बघते, म्हणजे आपल्या बुद्धीला आपला फायदा समजू शकतो. आपल्याला सुख आपलं समजू शकतं, पण आपलं हित कशात आहे, सौख्य कशात आहे, कल्याण कशात आहे हे आपल्या बुद्धीला समजू नाही शकत.
आता हे जे शब्द आहेत सगळे सगळे परिचित शब्द आहेत की माझ्या बुद्धीला माझा फायदा समजतो पण कल्याण नाही समजत. फरक आहे, छोटासा फरक आहे. आपल्या आदरणीय वक्त्यांना विनंती की हित आणि फायदा, कल्याण आणि फायदा, सुख आणि सौख्य ह्याच्यात नेमका बारीकसा काय फरक आहे तो आम्हाला समजावून सांगावा. आम्ही नेहमी सुखाचा फायद्याचा विचार करतो, आमची बुद्धी कल्याणापर्यंत झेपावू शकत नाही कारण ती समर्थाने इतकी निस्पृह नसते, शुद्ध नसते. समर्थ काय म्हणतात, आमुची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी भजत जावे श्रीराम. जी व्यक्ती एवढं अफाट कार्य करून म्हणते मला काही नको, माझ्या मागे भजत जावे श्रीरामासी, अशा निस्पृह बुद्धीतूनच कल्याणाचा विचार येतो. आपली बुद्धी खरंच अशी आहे का असा विचार आपण करावा. समर्थांचा जो आपल्या कल्याणाचा विचार आहे दासबोधात ठाई ठाई भरलेला आहे. आपण काही गोष्टी पाहिल्या तर उदाहरणार्थ दिवसातून 2 तासांनी खावं का दर दिवसातून 2दाच खावं, याच्यावर आपल्याला खूप व्हिडिओज मिळतील, खूप सल्ले मिळतील. पण हरी चिंतनी अन्न सेवित जावे किंवा राम म्हणे ग्रासोग्रासी हे सांगायला आम्हाला संत लागतात. आपण आता मी बऱ्याच चर्चा ऐकल्या, ही खुर्ची माझी आहे, सगळ्यांनीच ऐकल्या या खुर्ची. समर्थ आणि काय होतं त्याच्यातून उद्वेग निर्माण होतो, ही माझी आहे, ही मैत्रिणीची पण आहे. समर्थ काय सांगतात सगळ्यांना ओवी माहिती आहे ती तुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. माझी खुर्ची उद्वेग आहेत तितके देवाचे उद्वेग तुटून जाणार आहे. आम्ही जी काही कर्म करतो, मी केली, मी असतो म्हणून झालं असतं, मी केलं म्हणून हे रेटतंय, माझ्याच्याने होतंय, असं आम्ही बरेचदा म्हणतो. समर्थांची त्याच्यावर आपल्याला काय मुळातून दुरुस्त करणारी ओवी आहे. अरे बाबा, मी करता ऐसे म्हणशी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. मुळातूनच दुरुस्त करतायत. तू करता नाहीस, राम करता आहे. आणि हे राम करता लक्षात कसं ठेवावं, चालता बोलता धंदा करिता, खाता जेवता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम विसरो नये. नाम कधी विसरू नये हे सगळंच सांगून टाकलंय. आपल्या सामान्य आपल्या ओळखीतली मंडळी आपल्याला हे सांगतात का हो हिताचे विचार, फायद्याचे सांगतील. चालता चालताना हे दुकान लागेल ते घे. वस्तू घेण्यात फायदा आहे, नाम घेण्यात कल्याण आहे. समर्थ आपल्याला खडसावतात सुद्धा. कोण खडसावतं असं सांगा बघा. शिष्या मुक्तपणे अनर्गळ, इंद्रिये करिसी बाष्कळ, तेणे तुझी तळमळ जाणार नाही. माणसाची तळमळ जायला हवी आहे. तू मेडिटेशनला जा, हिमालयन मेडिटेशन कर, पॉझिटिव्ह थिंकिंग कर, हे असे सल्ले बाजूला मिळतात. समर्थ मुळावर शिष्या मुक्तपणे अनर्गळ, इंद्रिये करिसी बाष्कळ, इंद्रियांना वाटेल तसं सोडायचं आणि मला शांती समाधान हवी आहे, मिळणार नाही. आणि आता आपल्याला वाटतं की हे करायला मग काय करायचं, सोडून जायचं की काय, तर तेही आश्वस्त करतात. संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय. बरोबर की संसार त्याग नाही करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं समर्थ आपल्याला जागं करतात की मरणाचे असावे स्मरण. कोण सांगतं आपल्याला मरणाचं स्मरण ठेवा, मरणाचं स्मरण ठेवा आणि काय करा, या नरदेहाचे नि संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले. मरणाचं स्मरण ठेव, तू लक्षात घे तुझं आयुष्य किती आहे आणि काय कर, उत्तम पदाला जा, असं आम्हाला संतांशिवाय दुसरं कोणी सांगू शकत नाही. हे अगदीच थोडेसे मुद्दे होते. दासबोधात आपल्या कल्याणाचा विचार ठाई ठाई आहे. वेळेच्या मर्यादेत, आता कंसात सांगतो की माझ्या अभ्यासाची मर्यादा मी वेळेवर घालतो. वेळेच्या मर्यादेत आपल्याला थोडेसेच पॉईंट्स बघता आले, पण दासबोधात आमच्यासाठी, आमच्या कल्याणासाठी ठाई ठाई विचार आहे. आपल्याला बघा वेगवेगळ्या माणसांसोबत डील करावं लागतं, वेगवेगळे प्रसंग परिस्थिती आपल्या आयुष्यात येते, अनेक तऱ्हेची दुःख येतात आपल्या आयुष्यात. सगळ्यांवर रामबाण खात्रीशीर उपाय हा दासबोधात आपल्याला सापडतो. आता समर्थांची अजून एक ओवी आहे. दासबोधात हे सगळं आहे हे निश्चित, दासबोध आपल्या कल्याणाचा आहे हे निश्चित, पण तो दासबोध कुठे असावा, देव्हाऱ्यात असावा, कंथ्यावर असावा, अभ्यासाच्या टेबलवर असावा, कुठे असावा. समर्थांची एक ओवी आहे, सन्निधची असावा विचार, असं ते सांगतात. एक छोटं उदाहरण, आपण अनेकदा आता जाणं आपलं कमी झालं असेल पण पूर्वी बँकेत जात असू,
प्रत्येकाच्या बाबतीत कधी ना कधी घडलं असेल की काहीतरी बदल करायचा आहे आणि खिशाला पेन नाही. आपण काय म्हणतो, घरी हवी तेवढी पेन आहेत, आत्ता वेळेला नाही. समर्थांनी सांगितलेला सगळा उपदेश दासबोधात हवा तेवढा आहे. कसोटीच्या प्रसंगी, मान अपमानाच्या, आनंद दुःखाच्या, कुठल्याही कळीच्या प्रसंगी तो आठवला नाही तर उपयोग आहे का? नाही. सन्निधची असावा विचार. शर्टाला पेन असतं तर मी काढून सही करू शकतो. सन्निध असावा. आणि हा दासबोधाचा विचार सन्निध आपल्या असण्यासाठी काय बरं करावं? बघा, समर्थांच्या काळात आपल्या तुलनेत अनेक पटीने सश्रद्ध लोक होती, त्यामुळे दासबोध घराघरात वाचला जाई. पुढे पुढे काळ बदलायला लागल्यावर काय झालं, आमच्या सन्निध वेगवेगळ्या गोष्टी यायला लागल्या. मोबाईल असतो, टी व्ही आहे, अनेक सन्निध येणाऱ्या गोष्टी वाढल्या, त्यामुळे जे सन्निध हवं ते दूर गेलं. समर्थ बघा, तळमळ आहेच, त्यांचा अवतार संपल्यावर सुद्धा त्यांना आपली तळमळ आहे. समर्थ हाडाचे शिक्षक आहेत असं आपण म्हणतो. दासबोध वाचलेल्यांना हे तंतोतंत पटेल विधान. या हाडाच्या तळमळीच्या शिक्षकाने काय केलं, अशाच एका तळमळीच्या राष्ट्रीय पुरस्कार हरिओम. समर्थांनी हा विचार आपल्या सन्निध राहावा म्हणून काय केलं, तर अशाच पुण्याच्या एका राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या द्वावा तथा आप्पा केळकर यांना प्रेरणा दिली की विचार सन्निध राहावा. म्हणून आप्पांच्या मनात एक कल्पना सुचली, श्री ग्रंथराज दासबोध अध्ययनाची. काय आहे हा उपक्रम? 5 प्रश्नांची 1 महिन्याची छोटीशी प्रश्नपत्रिका, एका किंवा 2-3 समासांवर. महिनाभर त्या विचाराच्या सन्निध राहावं ही अपेक्षा, आणि त्याच्यानंतर ती 5 प्रश्नांची छोटीशी प्रश्नपत्रिका सोडवायची. आणि ही सगळी दासबोधाची पारमार्थिक चर्चा करायला आपल्याला बंधू किंवा भगिनी त्यांची जोड घालून दिली. आणि सुरू झालं नासे अज्ञान दुःख भ्रांतीचा प्रवास. असा प्रवास लाखो लोकांनी आजवर केलेला आहे या 45 वर्षात. आणि हा उपक्रम अत्यंत निःशुल्क. 45 वर्षात केंद्र संचालक असोत, पदाधिकारी असोत, समीक्षक असोत, कुणीही कधीही मानधन घेतलेलं नाही. पूर्णतः निःशुल्क असा हा अभ्यासक्रम सुरू आहे. आणि सांगायला आनंद वाटतो की अगदी आमचे स्वतःचे असतील असे आमच्याकडे हजारो अनुभव आहेत की ह्या अभ्यासाने त्यांची क्रिया पालटे तात्काळ, असं जे समर्थ म्हणतायत, हळूहळू करत आपली क्रिया कशी पालटते याचा अनुभव आपणही घेतला असेल, आम्हालाही तो आहे. आनंद वाटतो हे सांगण्यात की समर्थांची ही जी पालखी आहे पदारूपी, 45 वर्ष ती गाव खेडं नगरात सगळीकडे अव्याहत हिंडतेच आहे. कितीतरी मुमुक्षूंना एक उत्तम वाट दाखवून दिली. आणि आनंद होतो हे सांगण्यात की ह्या पालखीचे सांप्रतचे भोई होण्याचं भाग्य आम्हाला लाभलंय. इथे उपस्थित असलेल्या सौ सुप्रियाताई आठवले या कल्याण डोंबिवलीचं काम पाहतात. आदरणीय संतोषदादा सप्रे मुंबई नवी मुंबई केंद्राचं काम पाहतात. ठाणे केंद्र संचालिका सौ नीलमताई जोशी त्यांच्या काही वैयक्तिक अडचणींमुळे आज येऊ नाही शकलेल्या, पण त्यांना ओळखणाऱ्या मंडळींना इथे ठाऊक असेल की दासबोधामुळे त्या किती खंबीरपणे त्या प्रसंगातून जात आहेत. आणि माझं नाव श्री आमोद रिसबूड, जो पुन्हा मी ठाण्याचं काम करतो. पहा, या पालखीचे फक्त आम्हीच भोई आहोत असं नाही आहे, आपण सगळे आहात, कारण हा उपक्रमच सगळ्यांचा आहे. निरलसपणे सेवा करणारे समीक्षक, अहो स्वाध्याय द्या, अहो स्वाध्याय द्या, नाही तुमचं होईल असा पाठपुरावा विनाकारण करणारे आमचे समीक्षक. कित्येक हितचिंतक आहेत. आपण ज्या सभागृहात आहोत त्या सभागृहाचं आम्हाला 10 वर्ष सहकार्य मिळालंय. आपली नाश्त्याची आणि प्रसादाची पाकसिद्धी करणारे जे आहेत ते सुद्धा समर्थ भक्त आहेत. त्यांनी जे गणित जुळवून दिलं ते आमच्या फायद्याचं आहे, त्यांच्या नाही. आणि आपण सगळे समर्थ भक्त ह्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतो आहे. कारण आपल्या सगळ्या अनेकांना प्रश्न पडतो की आजच्या महागाईच्या काळात परमेश्वर कृपेने आम्ही 200 रुपये शुल्क स्टेडी ठेवू शकलो काही वर्ष, ते कशामुळे? तर आपण सगळ्यांनी जी काही पावन भिक्षा उपक्रमाच्या झोळीत टाकली, त्याच्यावर आलेलं व्याज आणि त्याचं काटेकोर नियोजन, ह्याच्यातून आपल्याला हे अल्प किमतीत ठेवता येते. या निमित्ताने हे एकच आवाहन करावंसं वाटतं की आपल्याला या उपक्रमाची निस्पृहता, निरलसता
भावत असेल तर इकडे पुढे आणि नोंदणी टेबलाच्या इथे 2 अर्पण सेवेचे पावन भिक्षेसाठीचे बॉक्स ठेवलेले आहेत. आपण इच्छेनुसार शक्तीनुसार त्याच्यात काही अर्पण सेवा देऊ शकता. आपल्याला बघा ही मोठी कहाणी आहे श्रीदाची, पण वेळेच्या मर्यादेत एवढीच आहे. पूर्वी आपल्या घरोघरी कहाण्या ऐकायचो आपण, त्याच्या शेवटी एक ओळ असायची, कहाणी ऐकली तर एवढा आनंद, वसा घेतला तर काय. तर दासबोध अभ्यासाचा वसा आपण घ्यावा, त्याचं जे फळ आहे ते अनुभवावं, आणि वसा घेण्यासाठी कोण कशी मदत करेल ते इथे नंबर लिहिलेले आहेत. वसा कसा घ्यायचा, उद्यापन कसं करायचं, आम्ही सगळं छान सांगू, तर जरूर संपर्क करावा. मागे तिथे दासबोध अभ्यासाच्या प्रथम स्वाध्यायाच्या पुस्तिका आहेत, त्याही तुम्ही घेऊन जाऊ शकता, त्याच्यात पूर्ण माहिती दिलेली आहे. आता थोडंसं या शिबिराविषयी आणि आपल्या जबाबदारीविषयी. समर्थानं जी आपल्या कल्याणाची तळमळ आहे तशीच ती आपल्यालाही असणं गरजेचं आहे, आणि त्या निमित्ताने मधून बूस्टर देण्यासाठी हे अशा शिबिरांचं आयोजन आपण करत असतो. या शिबिराची सुद्धा मध्यवर्ती संकल्पना, थीम ज्याला म्हणतो, ती अशीच आहे, या नरदेहाचं कसं सार्थक होईल म्हणून आपलं सत्र कुठली आहेत की आपल्या नरजन्माचं सुफळ कसं व्हावं, आणि त्याच्यासाठी सत्संग, रजोगुण कमी करणं, विवेक, ही एक त्रिसूत्री अशी ह्या आपल्या आजच्या शिबिराची थीम आहे, मध्यवर्ती संकल्पना आहे. आता तुम्ही आम्ही श्रोते म्हणून आपल्यावर काय जबाबदारी येते. आपले वक्ते बघा अतिशय साधे आहेत, अत्यंत अभ्यासू आहेत, सोपं समजावून सांगतात. ही 3 जी कॉमन वाक्य आहेत ती आपल्या सगळ्यांच्या वतीने मी आत्ता म्हणून घेतली. त्यामुळे शिबिर संपल्यावर कसं झालं शिबिर, ही 3 वाक्य सोडून काहीतरी बोलायचं. आणि ते काहीतरी बोलण्यासाठी आपल्याला वही पेन आपण आणलेलं आहे, नसेल तर मोबाईलमध्ये घ्या. जे ते मुद्दे सांगतील ते माझ्या डिरेक्ट कल्याणाचे आहेत असा भाव ठेवून आपल्याला हे श्रवण करायचं आहे. 2 सत्रांच्या मध्ये अगदी आवश्यक असेल तरच मोबाईल पहा, तरच शेजारच्यांशी बोला. अन्यथा जे काही 2-4 मुद्दे टिपले ते आपल्यात पुन्हा वाचा, झिरपू द्या. ते प्रसादाच्या वेळेत आपल्याला प्रसाद घेताना सुद्धा ते आठवा, तरी थोडा वेळ मिळेल गाठीभेटी घ्यायला, पण जितकं आपण आपल्यात हे झिरपवू तितका आपल्याला फायदा होणार आहे. समर्थ म्हणतात, श्रोते तुम्ही महेशाच्या मूर्ती, आपण सगळे खरोखर मनापासून महेशाच्या मूर्ती आहात आमच्यासाठी. त्यामुळे जर काही चूकभूल झाली, कमी जास्त झालं तर मोठ्या मनाने पोटात घ्या, आणि कार्यक्रमानंतर आम्हाला जरूर आपला अभिप्राय द्या, हीच तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती. सगळ्यांनी शांत चित्ताने ह्या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे खऱ्या अर्थाने, ही एकदा विनंती करतो. जय हिंद, जय श्रीराम. आध्यात्मिक ग्रंथांवर अखंड निरूपण सेवा देत आहेत. अनेक भगिनींना त्यांनी दासबोध अभ्यासाची गोडी लावली आहे. परमपूज्य डॉक्टर काकांच्या त्या अनुग्रहित आहेत. अनेक ठिकाणी त्या प्रवचन, रामकथा, भागवत कथा याची सेवा करत असतात. यूट्यूबवरही त्यांचं बरेच निरूपण आपल्याला अवेलेबल आहे. रघुवीर समर्थ. नमो आदिबोधात्मरूपा परेशा. नमो हंसनारायणा निर्जरेशा. नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा. नमो मारुती रामदासाभिरामा. शुकासारिखे पूर्णवैराग्य ज्यांचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे. तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा. महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं नामसंकीर्तन करूया आणि मग चिंतनाला सुरुवात करूया. श्रीराम जय राम जय जय राम. 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 बोला श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांना साष्टांग नमस्कार करते. ग्रंथराज दासबोधाला साष्टांग नमस्कार करते. माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका यांनाही साष्टांग नमस्कार करते. श्रद्धेय मंदाताई यांनाही साष्टांग नमस्कार करते. सगळ्या स्थानिक देवता ज्या काही आहेत त्या स्थानिक देवतांना सुद्धा साष्टांग नमस्कार करते. आणि श्रोते आपण जगदीश मूर्ती श्रवणी बैसावे एकांती. आपणामुळे मिळेल स्फूर्ती आपल्या कृपा प्रसादे. आणि म्हणून आपल्याला विनम्र अभिवादन करते आणि आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया. खरं पाहिलं असता आत्ता सुरुवातीलाच प्रास्ताविकामध्ये श्रीमद ग्रंथराज दासबोध हा जीवनदायी ग्रंथ आहे. आणि तो जीवनदायी ग्रंथ असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही जीवन कशा पद्धतीने जगावं आणि ते जगत असताना ते कशा पद्धतीने आमचा आनंद स्वरूप होईल याकडे समर्थ तुमचं आमचं लक्ष वेधतात. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला आज मला जो विषय दिलेला आहे पहा काय गंमत असते. आदरणीय भोयटे सरांचं पहिलं प्रवचन होतं आणि माझं दुसरं प्रवचन होतं. पण आयोजन आणि नियोजन याच्यामध्ये काय झाला फरक झाला. नियोजन हे ईश्वराचं असतं, आयोजन हे आयोजकाचं असतं. पण या ठिकाणी पहिल्या प्रवचना भोईटे सरांच्या ऐवजी मी करावं असं परमेश्वरी योजना होती. नियोजन तसं होतं आणि म्हणून पहिल्या प्रवचनाला या ठिकाणी मला आमंत्रित केलं गेलं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की सातत्याने आयोजन आणि नियोजन याच्यामध्ये सतत फरक पडत असतो. आम्ही एक काहीतरी आयोजन आमच्या मनाशी केलेलं असतं पण ईश्वरी नियोजन मात्र दुसरं तिसरं असतं. आणि त्या ईश्वरी नियोजनाला शरण जाणं यालाच विवेक असं म्हणतात. आणि खऱ्या अर्थाने आता आपण प्रत्यक्ष सुरुवात करूया. दासबोध ग्रंथ हा जीवनदायी ग्रंथ आहे आणि त्यामुळे जीवन कशा पद्धतीने जगावं आणि जगत असताना ते शांत निर्भय सातत्यानं आनंद स्वरूप कशा पद्धतीने होईल याचा विचार समर्थांच्या या विवेकातून तुम्हा आम्हाला बघायचं आहे. श्रीमद दासबोधामध्ये विवेकाच्या अनेक छटा ज्या काही आहेत त्या अनेक छटा आपल्याला पाहायला मिळतात. जसं आपण बघतो की एखादा काय गुलाबी रंग आहे पण त्या गुलाबी रंगामध्ये सुद्धा काय असतात वेगवेगळ्या छटा असतात. अगदी त्याचप्रमाणे दासबोधामध्ये सुद्धा समर्थांचा जो काही विवेक समर्थांनी मांडलेला आहे त्या विवेकाबद्दल अनेक प्रकारच्या छटा आपल्याला पाहायला मिळतात. जसं गुलाबी रंगामध्ये अतिशय डार्क गुलाबी रंग, मग त्याच्यापेक्षा थोडासा
फेंट रंग, मग त्याच्यापेक्षा आणखीन फेंट रंग, जेव्हा इकडली मंडळी, विशेष करून इकडे सगळ्या भगिनी बसलेल्या आहेत आणि त्यामुळे इकडली मंडळी जेव्हा मॅचिंग ब्लाऊज पीस घ्यायला जाते तेव्हा नको नको अगदी असाच गुलाबी रंग पाहिजे. त्या गुलाबी रंगामध्ये किती छटा असतात आपण पाहतो की 10-12 रंग गुलाबी याच्यातलेच ते लावून ठेवलेले असतात आणि त्यातला परफेक्ट जो काही असेल तर तो आम्हाला हवा असतो. अगदी त्याचप्रमाणे दासबोधामध्ये सुद्धा विवेकाचा विचार करत असताना विवेकाच्या अनेक छटा तुम्हा आम्हाला पाहायला मिळतात आणि त्या विवेकाच्या छटा आज आपण या विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख, यात मानेल ते आवश्यक घेतले पाहिजे, अशा समर्थांची ओवी. समर्थांनी विवेकावरती अत्यंत भर दिलेला आहे. आम्ही 5-6 वर्षापूर्वी प्रापंचिक शिबिरासला म्हणून जेव्हा घळीमध्ये गेलेलो होतो तेव्हा घळीमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला एक कार्यक्रम झाला आणि तो कार्यक्रम कुठला होता तर एका व्यक्तीने, एका साधकाने त्या ठिकाणी विवेक हे शब्द, हा फक्त शब्द घेतला होता आणि रोज दासबोध वाचन करत असताना पहिल्या समासापासून 200व्या समासापर्यंत जिथे जिथे विवेक शब्द येईल तिथे तिथे त्यांनी ते नमूद करून ठेवलं होतं. आपल्या डायरीमध्ये त्यांनी नमूद केलं, ती ओवी नमूद केली आणि तुम्हाला सांगते की त्या पुस्तकाचं, आणि मग त्यांनी त्याचं एक पुस्तक छापलं होतं आणि त्या पुस्तकाचं उद्घाटन त्या ठिकाणी सुरुवातीला झालं होतं. दासबोधामध्ये विवेक किती वेळा आला असेल तर जवळजवळ 365 ओव्या. म्हणजे विवेकावर समर्थांचा किती भर आहे हे आपल्या लक्षात येतं. किंबहुना विवेकाने केलेला प्रपंचच कसा परमार्थ स्वरूप होऊन जातो हे आम्हाला समर्थ सांगतात आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला या दासबोध हा ग्रंथ जो काही आहे तर या ग्रंथामध्ये, कारण समर्थांचा परमार्थ जो आहे तो परमार्थ विवेकाधिष्ठित आहे आणि विवेकाधिष्ठित असल्यामुळे तसा जर का आम्ही विवेकाधिष्ठित प्रपंच केला आणि मग हळूहळू परमार्थ, तर तो प्रपंचच कसा परमार्थमय होऊन जातो हे समर्थांना तुम्हा आम्हाला सांगायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण विचार करणार आहोत. समर्थांची तुम्हा आम्हाला आवडले, सगळे दासबोधाचे अभ्यासार्थी आहेत त्यामुळे त्या ठिकाणी अभ्यासामध्ये होऊन गेलेल्याच ओव्या या प्रवचनाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदम मलाही आठवण करणार आहे आणि माझ्या निमित्ताने तुम्हालाही त्याची काय स्मरण होणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून विवेकावर जो भर आहे समर्थांचा तो समर्थांनी कशा पद्धतीने सांगितलं. एक तर तुम्हा आम्हाला समर्थ का जास्त आवडतात, कारण समर्थ आम्हाला म्हणतात आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. एका ओवीमध्येच किती वेळा शब्द आला हो, विवेक शब्द एका ओवीतच किती वेळा आला. एक तर आम्हाला ते प्रपंच सोडायला सांगत नाहीत आणि त्यामुळे खूप मोठा दिलासा आम्हाला त्या ठिकाणी वाटतो आणि तो दिलासा मिळत असल्यामुळेच बहुतांशी भगिनी दासबोधाच्या अभ्यासाला लागलेल्या दिसतात. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे आणि अशा पद्धतीने म्हणून प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही जीवनरथाची चाकं आहेत आणि ही दोन्हीही चाकं कशामुळे व्यवस्थित चालू शकतील, तो जीवनरथ कशामुळे व्यवस्थित चालू शकतो तर विवेकाने तो व्यवस्थित चालू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून प्रपंच सांडून परमार्थ कराल त्याने तुम्ही कष्टी व्हाल असं समर्थांनी तुम्हा आम्हाला सांगून दिलेलं आहे. आणि प्रपंच परमार्थ दोन्ही चालवाल तरी तुम्ही विवेकी. केव्हा विवेकी ठरता, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही चालवाल. हातात हात घालून चालणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे त्या हातात हात घालून जर का चालवायच्या असतील तर आमच्याजवळ विवेक असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण विवेकाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून प्रत्येक ओवीमध्ये कसे वेगवेगळे अर्थ समर्थांचे दडलेले आहेत हे पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. समर्थांच्या आत्ताच प्रस्तावनेमध्ये एक ओवी वापरली आणि ती म्हणजे प्रपंच उपाधी न सांडता संसार त्याग न करता जनामध्ये सार्थकता विचारायची होय.
सातत्याने सार्थकता आमची जन्माची झाली पाहिजे. म्हणजे आम्ही जन्माला आल्यानंतर आता मला काहीही मिळवायचं शिल्लक राहिलं नाही, आता मी सगळं काय तर धरून पावले, अशा पद्धतीने जेव्हा मला त्या ठिकाणी माझ्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी समर्थांचा दासबोध आहे. समर्थांच्या दासबोधाविषयी गोविंदगिरी महाराज एकदा परदेशामध्ये जेव्हा एक चर्चासत्र आयोजित केलं गेलेलं होतं आणि त्या चर्चासत्रामध्ये आजच्या काळात सगळ्यात उपयुक्त असणारा, सगळ्यांच्या दृष्टिकोनातून म्हणजे बालांपासून तर वृद्धांपर्यंत सगळ्यात उपयुक्त असणारा, सहज समजणारा, आचरणात आणण्यासारखा असा कोणता ग्रंथ आहे, किंबहुना कौटुंबिक त्याचबरोबर राष्ट्रीय, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक या सगळ्याच दृष्टिकोनातून सगळ्यांना प्रेरणादायी असणारा असा कोणता ग्रंथ आहे, या विषयावर चर्चा सत्र आयोजित केलं होतं. आणि परमपूज्य गोविंदगिरी महाराज या चर्चासत्राला आपल्या भारतातून गेलेले होते आणि ते गेलेले असताना तिथे त्यांनी अतिशय छाटीठोकपणे एक मुद्दा मांडला आणि तो मुद्दा जर कोणता असेल तर सगळ्या दृष्टीने आबालवृद्धांसाठी सगळ्यात महत्त्वाचा आजच्या काळामध्ये कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, व्यावहारिक, राष्ट्रीय आणि धार्मिक आणि आध्यात्मिक या सगळ्या दृष्टिकोनातून जर कोणता ग्रंथ अतिशय महत्त्वाचा असेल तर त्यांनी सांगितलं की ग्रंथराज दासबोध हा या सगळ्याच दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. टाळ्या वाजवा. इतका हा महत्त्वाचा असलेला ग्रंथ आणि आमची सगळ्या दृष्टीने उन्नती करणारा, प्रगती करणारा, की कौटुंबिक व्यावहारिक तर प्रगती होईलच होईल, पण नुसती कौटुंबिक व्यावहारिक होणार नाही, सामाजिक प्रगती होईल, धार्मिक प्रगती होईल, राष्ट्रीय प्रगती होईल आणि आध्यात्मिक प्रगती होईल. या सगळ्या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्तीची सोय या ग्रंथामधून झालेली आहे आणि म्हणून समर्थांचा दासबोध अतिशय महत्त्वाचा आहे. तुमचं आमचं जीवन प्रकाशित करणारा हा ग्रंथ आहे. बरं, नुसतंच प्रकाशित करतो का? आता ग्रंथाचे सगळे अभ्यासक असल्यामुळे तुम्हा आम्हाला माहिती आहे की आपल्या अंतःकरणामध्ये काही कुविद्या लक्षणं आहेत, काही रजोगुण आहेत, काही तमोगुण आहेत, काही अविद्या लक्षणं आहेत आणि काही सत्वगुण सुद्धा आहे, काही त्या ठिकाणी निस्पृह लक्षणं सुद्धा आहे, उत्तम लक्षणं सुद्धा आहेत. मग आता आमच्या अंतःकरणामध्ये किती काय काय प्रमाणात आहे हे ज्याचं त्याला त्या ठिकाणी ग्रंथाचं वाचन केल्यावर कळायला लागतं. आमचं आम्हाला कळतं की आमच्यामध्ये किती मूर्ख लक्षणं आहेत, आमच्यामध्ये किती पढत मूर्ख लक्षणं आहेत आणि मग ती त्यागार्थ सांगितलेली असल्यामुळे हळूहळू त्याचा अभ्यास करता करता ती सगळी लक्षणं त्यागायची आहेत आणि ती त्याग करता करताच म्हणजे आधी आमचं अंतःकरण प्रकाशित होतं की आमच्यामध्ये किती प्रकारे कशा कशा पद्धतीने ही सगळी चांगली किंवा वाईट दोन्ही लक्षणं आमच्यामध्ये किती आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी प्रकाशन कोण करतंय? समर्थांचा दासबोध प्रकाशित करतो. आणि नुसतं प्रकाशित करून थांबतो का? नाही. मग आता त्या ठिकाणी जी वाईट लक्षणं आहेत तर ती सगळी काय करायची आहेत? ती टाकून द्यायची आहेत आणि जी सगळी चांगली लक्षणं आहेत, हितकारक लक्षणं आहेत, कल्याणकारी लक्षणं आहेत, अरे ही सगळी लक्षणं आम्ही ती स्वीकारायची आहेत आणि हळूहळू ती स्वीकारत गेलं की आमचं जीवन, आमचं अंतःकरण जे आहे ते विकसित व्हायला लागतं. आधी प्रकाशित करतो आणि मग विकसित करतो. अंतःकरण हळूहळू विकसित व्हायला लागतं आणि विकसित झाल्यावर पुन्हा समर्थ तिथे थांबत नाहीत तर ते त्या ठिकाणी सांगतात की नाही, तुमचं नुसतं विकसित होणं हा सुद्धा काही ध्येय नाही, तर त्या ठिकाणी त्याचबरोबर ते प्रफुल्लित म्हणजे आनंदितही झालं पाहिजे. म्हणजे प्रकाशित करणं, विकसित करणं आणि प्रफुल्लित करणं या तीनही गोष्टी ज्या काही आहेत त्या ग्रंथराज दासबोधामुळे होत आहेत आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने याचा अभ्यास केल्याचा परिणाम म्हणून, याचं चिंतन केल्याचा परिणाम म्हणून समर्थ तुम्हा आम्हाला कुठपर्यंत नेऊन सोडतात तर अगदी शेवटच्या
एक वाक्य आहे आपल्या दासबोधाच्या संदर्भामध्ये. सुरुवातीला जेव्हा या पदाच्या परीक्षा सुरुवात झाली तेव्हा एका संतांनी याविषयी म्हटलं की दासबोध म्हणजे जणू काही म्युन्सिपाल्टीची शाळा आहे, कोणालाही प्रवेश. शाळा कोणती आहे? म्युन्सिपाल्टीची. अगदीच कोणीही यावं आणि कोणीही दासबोधाचा काय करावा? अभ्यास करावा. पण म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये जरी सगळ्यांना प्रवेश असला तरी सुद्धा या दासबोधाच्या अभ्यासाने, चिंतनाने तो आम्हाला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो, तर त्या ठिकाणी आम्हाला त्या विषयातलं गोल्ड मेडल मिळावं, आमच्या जीवनातलं गोल्ड मेडल मिळावं, इथपर्यंत घेऊन जाण्याची क्षमता या ग्रंथराज दासबोधामध्ये आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आज जो काही विषय या ठिकाणी पाहणार आहोत की सुख आणि सौख्य याच्यामध्ये फरक आहे. सुख हे तात्पुरतं असतं, सुख हे कशावर तरी आणि कोणावर तरी अवलंबून असतं, पण सौख्य जे आहे ते कायमस्वरूपी असणारं आणि त्याचबरोबर ते कोणावरही अवलंबून नसणारं अशा प्रकारची जी काही बाब आहे त्याला सौख्य असं म्हणतात. आणि त्या दृष्टिकोनातून मग विवेकाधिष्ठित प्रपंच केला तर हळूहळू सुख बाजूला पडून सौख्य कसं जीवनामध्ये येईल याचा विचार समर्थ तुम्हा आम्हाला सांगतात. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मग आपल्याला इथे एक ग्वाही समर्थ देत आहेत की अशा पद्धतीने विवेकाने तुम्ही वागलात तर तुम्हाला निश्चितपणे सौख्य प्राप्त होणार आहे. मग आता हा एवढा विवेकाचा विचार जो समर्थांनी वेगवेगळ्या ओव्यांच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला सांगितलेला आहे, तो सांगितलेला विचार, मग हा नेमका विवेक म्हणजे आहे तरी काय? विवेक या शब्दाचा त्या ठिकाणी अर्थ नेमका काय होतो? आणि याचा अर्थ तर त्या ठिकाणी विवेक म्हणजे त्या दोन गोष्टींमधून किंबहुना दोनपेक्षा जास्त गोष्टींमधून एका हितकारक गोष्टीची निवड करणं याला विवेक असं म्हणतात. कारण विच नावाचा धातू त्याच्यामध्ये आहे आणि विच नावाचा धातू म्हणजे निवड करणं. 2-3 गोष्टी ज्या काही आहेत, 3-4 असू शकतात, कितीही असू शकतात, पर्याय कितीही असू शकतात. एकाच गोष्टीच्या संदर्भात अनेक पर्याय असू शकतात, पण त्या अनेक पर्यायांपैकी एक पर्याय की जो माझ्या हिताचा आहे, जो माझ्या कल्याणाचा आहे, जो माझ्या अंतिम त्या ठिकाणी असलेल्या श्रेष्ठ असलेल्या अशा मोक्षसंबंधीचा विचार ज्याच्यामध्ये आहे तो मला स्वीकारता येणं याला विवेक असं म्हणतात. आणि म्हणून त्या ठिकाणी की अगदी साधी गोष्ट आहे की योग्य अयोग्य काय आणि त्या योग्य अयोग्यामधलं नेमकं मग योग्य मला काय स्वीकारायचं आहे, हितकारक अहितकारक काय, या 2 गोष्टींमधली निवड मला जर का करायची असेल तर मी कशाची निवड केली पाहिजे? तर हितकारक गोष्टींची अर्थातच निवड मला करता आली पाहिजे. तात्कालीन असलेलं असं जे सुख आहे ते बाजूला सारून टिकाऊ कायमस्वरूपी असणारं जे सुख आहे त्या सुखाची निवड मला करता येणं याला कल्याण असं म्हणतात. आता प्रास्ताविकामध्ये त्यांनी विचार मांडला होता की कल्याण आणि माझा फायदा या 2 गोष्टींचा काय करावा लागतो आपल्याला, त्यातल्या त्यात निवड जर का करायची असेल तर निवड मला कोणती करायची आहे की माझं तात्कालिक मला केवळ सुख मिळालं पाहिजे असं नाही, तर मला कायमस्वरूपी सुख कसं मिळेल म्हणजे सौख्य कसं मिळेल याचा विचार करणं याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मग हितकारक गोष्ट मला स्वीकारता आली पाहिजे. आता आपण 2-3 उदाहरणं साधी बघूया, त्यातनं आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने आम्हाला समर्थ विवेक करायला सांगतात. अगदी साधा आहे. मला लग्नाला जायचंय आणि लग्नाला जाताना घाईगर्दीने मला स्वयंपाक करून घरातल्यांसाठी जायचं आहे. आता घरातल्यांसाठी स्वयंपाक करायचा आहे, फ्रीज उघडल्याबरोबर मला 5-6 भाज्या समोर दिसतात. आता ही करावी कती करावी कती करावी कती करावी, मग असा माझ्यावर काय येतो, माझ्या समोर त्या ठिकाणी प्रश्न उभा राहतो. मला घाई गर्दीमध्ये स्वयंपाक करायचा आहे, तो लोकांना आवडेल, घरातल्यांना आवडेल अशा पद्धतीने करायचा आहे. त्यातल्या त्यात मला त्या ठिकाणी एकाच पदार्थ केल्यामुळे 2 कामं त्याच्यामध्ये होऊन जातील, म्हणजे वरणाचंही काम निभेल
आणि भाजीचंही काम निभेल अशा पद्धतीने जर का मी त्यातल्या एका मग कोणता पदार्थ कोणती भाजी जास्त लवकर खराब होऊ शकते मग ती त्या ठिकाणी मला आधी केली पाहिजे आणि मग ती करताना मग मी पालकाची निवड करते आणि पालकाची निवड केल्यावरती मग त्या ठिकाणी की अरे पातळ भाजी केली तर वरणाचंही काम निपत आहे आणि भाजीचंही काम निपत आहे. अशा दोन्ही पद्धतीने विचार करून एकच भाजी जेव्हा मी त्या ठिकाणी निवड करते म्हणजे मला सातत्याने निवड करावी लागते की नाही, व्यवहारामध्ये सुद्धा मला सातत्याने निवड करावी लागते. आणि अशा पद्धतीने मी जेव्हा मग त्या ठिकाणी असा विचार करून निवड करून त्या ठिकाणी मग माझं काम पण सोपं होतं. मी लग्नाला सुद्धा स्वस्थ चित्ताने जाऊ शकते आणि घरातल्या लोकांना दोन्ही गोष्टी मिळाल्याचा परिणाम म्हणून ते पण खुश असू शकतात. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आता लग्नाचाच विषय आहे त्यामुळे तोच पुढे नेऊया थोडासा. आणि आता तिथे गेल्यानंतर लग्न लागलंय, सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे आणि आता बफेमध्ये मला काय कल्पना करा की मला डायबिटीस आहे आणि त्यामुळे आता 2-4 पक्वान्न पण तिथे आहेत आणि काहीतरी वेगळं ठेवावं आणि डायबिटीसच्या लोकांची पण सोय व्हावी म्हणून त्यांनी कारल्याची भाजी पण केलेली आहे. आता पुन्हा माझ्यासमोर प्रश्न येतो की आता या पंचपक्वान्नावर आपण ताळ मारावा का काय खावं. मग तिथे पुन्हा जेव्हा अशा पद्धतीने द्वंद्व माझ्या अंतःकरणात निर्माण होतं आणि ते द्वंद्व निर्माण झाल्यानंतर मग असं वाटतं काय माझ्या घरातलं कोणीच तर नाही आहे मग काय हरकत आहे, एक दिवस छानपैकी दिसत आहेत 2-2 स्वीट डिश आहेत तर याच्यावर काय ताव मारावा. लगेच दुसरं मन मला म्हणतं की नको नको, मागे तू असंच केलं होतं एकदाच, तुला आठवत आहे का तुला किती त्रास झाला होता, शुगर किती वाढली होती. आणि मग त्या ठिकाणी मग स्वीकारावं, हे स्वीकारावं का ते स्वीकारावं, द्वंद्व निर्माण होतं. आणि त्या 2 मधलं माझ्यातला विवेक जर जागा असेल तर तात्कालीन का होईना पण माझ्या त्या ठिकाणी हिताची गोष्ट जर का मी निवडली आणि नको ह्या पंचपक्वान्नांना बाजूला सारलं आणि मी कारल्याची भाजी अत्यंत आनंदाने स्वीकारली तर काय ठरेल, माझ्यातला विवेक जागा आहे. आणि मी जर का नाही स्वीकारली तर माझ्यातला अविवेक जो काही आहे तो अविवेक मला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. मग असं प्रत्येक गोष्टीमध्ये आहे की पदोपदी आम्हाला या विवेकाची निवड करावीच लागते. मग संध्याकाळच्या वेळेला उत्तम अशा प्रकारची TV वरती, उत्तम म्हणता येणार नाही पण TV वरती एक सिरियल आहे की जी मला फार आवडते आणि त्याच वेळेस नेमकं कीर्तन किंवा प्रवचन पण आहे. मग आता कीर्तनाला जावं का सिरियलची निवड करावी, पुन्हा तिथे निवड आहे. सारखी तुम्हा आम्हाला जीवनामध्ये निवड ही करावीच लागते. मग मी जर का तिथे सिरियल बाजूला सारली आणि मग प्रवचन किंवा कीर्तनाची निवड जर का केली तर पुन्हा माझ्यातला विवेक जागा आहे. असं पाहत गेलं आपण तर सातत्याने मग लग्नाला जावं, घरातलं कोणाचं तरी लग्न असतं, अगदी जवळचं लग्न असेल तर जावंच लागतं, त्याला तिथे पर्याय नसतो. पण हा मी गेलं तरी चालण्यासारखं आहे, नाही गेलं तरी चालण्यासारखं आहे अशी जर का परिस्थिती असेल आणि त्याच दरम्यान कुठेतरी एखादं शिबिर सुद्धा असेल 2-3 दिवसाचं तर मग आता शिबिर का लग्न, पुन्हा प्रश्न आला. मग त्या माझ्या हिताचं शिबिरा काय आहे, लग्नापेक्षा माझ्या हिताचं काय आहे जास्त, शिबिर महत्वाचं आहे की तिथे मला अनेक चांगल्या चांगल्या लोकांचे, अधिकारी वक्त्यांचे काय विचार ऐकायला मिळणार आहेत. मग असा विचार करून मी तिथे लग्न बाजूला सारलं आणि पुन्हा कशाची निवड केली, शिबिराची निवड केली तर अर्थातच मग मी विवेकाने सातत्याने वागते आहे. जशी आत्ता ही तुमच्या या भागामध्ये 10 वर्षापासून हे शिबिर सुरू आहे, पत्रद्वारा दासबोध अभ्यास किंवा अध्ययन याचं जसं शिबिर आहे तशी पूर्वीच्या काळी सुद्धा 25-30 वर्षापूर्वी पण अशी शिबिरं वारंवार होत होती. आणि त्या वारंवार होत असलेल्या शिबिराला त्या ठिकाणी अनेक लोक यायचे आणि ते अनेक लोक आल्यानंतर सहज तिथे प्रत्येकाला अशा पद्धतीने 1-5 मिनिटं बोलायला सांगितलेलं असायचं की का हो
की तुम्ही हा अभ्यास करता आहात, गेल्या 2-3 वर्षापासून तुमचा अभ्यास सुरू आहे, पत्रद्वारा दासबोध अभ्यास, तर तुम्हाला स्वतःमध्ये या अभ्यासामुळे तुमच्यामध्ये काही बदल जाणवला का? एखादी व्यक्ती उभी राहायची आणि ती म्हणायची की हो, आता आमच्या घरातल्या भांड्यांचे आवाज कमी झालेले आहेत. एखादी व्यक्ती उभी राहायची आणि ती म्हणायची की या अभ्यासामुळे मी आत्तापर्यंत माझं ऑफिसमधलं काम कसं तरीच उरकत होतो, पण आता या अभ्यासाचा परिणाम असा झाला की मी माझं काम अतिशय चोखपणे, प्रामाणिकपणे आणि पूर्ण वेळ त्या ठिकाणी मी काय करतोय, काम करतोय. एखादी व्यक्ती आणखीन उभं राहायची आणि ती म्हणायची की या अभ्यासाचा परिणाम असा झाला की मी आता भावाला म्हटलं की आता मला भाऊबीजेची तू साडी देऊ नकोस, त्याच्याऐवजी माझ्याजवळ दासबोध तर आहे पण आता ज्ञानेश्वरी नाही, मग मला याच्याऐवजी काय दे तू, तर मला तू ज्ञानेश्वरी जी आहे ती मला तू दे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की या अभ्यासाचा परिणाम अशा पद्धतीने तुमच्या आमच्या अंतःकरणावर होत राहतो आणि तो होत राहिल्याचा परिणाम असा होतो की सातत्याने विवेकाने जेव्हा आम्हाला वागायची वेळ येते तेव्हा मग आम्ही दोनपैकी माझ्या हितकारक काय आहे तर याची निवड आम्ही करतो. आणि म्हणून अशा पद्धतीने थोडक्यात एखाद्या गोष्टीचा परिणाम काय होईल त्या परिणामाला अनुसरून माझ्या त्या ठिकाणी जी काही मला निवड करायची आहे ती निवड माझ्या शाश्वत कल्याणाची निवड कशी मला करता येईल आणि त्या दृष्टिकोनातून मला त्या ठिकाणी असा विवेक जो आहे तो मला व्यवहारातही उपयोगाला पडतो आणि त्याचबरोबर आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा मला तो उपयोगाला पडतो. आणि त्याच यांनी की सातत्याने मग चांगलं आणि वाईट, हितकारक आणि अहितकारक, शाश्वत आणि अशाश्वत, नित्य आणि अनित्य अशा पद्धतीच्या काय तर आमच्या समोर सातत्याने द्वंद्व ही उभी राहतात आणि यातल्या मग नित्याची, सत्याची, शाश्वताची मला निवड करता येणं माझ्या अंतिम कल्याणासाठी अत्यंत आवश्यक असल्यामुळे त्या ठिकाणी निवड करण्याच्या सवय इकडल्या मंडळींना जास्त आहे. म्हणजे मी एवढ्यासाठी असं म्हणते की पहिल्यापासनं आम्ही निवड करतच आलेलो आहे, निवडतच आलेलो आहे की नाही. आता सुपर शॉपमुळे निवडण्याचं काम कमी झालंय ती गोष्ट बाजूला सोडा, पण आधी आम्ही तांदूळ निवड, डाळी निवड, काय त्या ठिकाणी गहू निवड ही कामं करत आलेलो आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी निवडीचा भाग जेव्हा येतो तेव्हा मग निवड करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये जास्त आहे असा जर का विचार केला तर इकडल्या मंडळींमध्ये ते जास्त आहे, कारण प्रवचन कीर्तनाला संख्या कोणाची जास्त असते. गमतीचा भाग सोडून देऊया, पण तरी सुद्धा अशा पद्धतीने म्हणून निवड. आता एक उदाहरण आपण घेऊ की रावणाने निवड कोणाची केली, तर रावणाने निवड जी केलेली आहे ती असत्याची निवड केलेली आहे. पैसा, संपत्ती, कामोपभोग या दृष्टिकोनातून त्यांनी निवड केली आणि तो त्या ठिकाणी त्याच मार्गाला लागला आणि म्हणून त्यांनी त्याचा काय झाला तर आत्मनाश झाला. पण त्याचाच असलेला भाऊ बिभीषण यांनी कशाची निवड केली, यांनी सत्याची निवड केली, यांनी रामाची निवड केली आणि असत्य असलेल्या आपल्या भावाचं संपूर्णपणे काय त्याग करून तो कोणाकडे आला, तो रामाकडे आला. आणि त्यामुळे त्यांनी स्वतः काय केला तर स्वतःचा आत्मोद्धार करून घेतला. सांगण्याचं तात्पर्य की अशा पद्धतीने विवेक तुमच्या आमच्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक असतो. आपल्याला कथा माहिती आहे, बहुतेकांना ती कथा माहिती असेल कारण बहुतेक जण अभ्यासार्थी आहेत. आणि त्यामुळे नचिकेताने कशाची निवड केली, कठोपनिषद नावाचं उपनिषद आहे, त्या उपनिषदामध्ये नचिकेता त्या ठिकाणी काय झालेलं आहे, अनेक प्रलोभनं जेव्हा तो यमदेवांकडे येतो. मी पूर्ण कथाभाग एवढ्यासाठी टाळते आहे की माझ्या हातात जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळात मला हे सगळे विवेकाचे मुद्दे मांडायचे असल्यामुळे, पण एवढाच एक भाग त्या ठिकाणी आपण पाहिला पाहिजे की त्या उपनिषदामध्ये
जो काही यज्ञ त्याच्या वडिलांनी केलेला आहे त्या यज्ञानंतर जेव्हा दान देण्याची वेळ आली तेव्हा भाकड गाईंचं दान त्या ठिकाणी कोणाला केलेलं आहे, तसं सगळ्यांना केलेलं आहे. आणि त्यामुळे या भाकड गाईंचं दान केल्याचा परिणाम म्हणून आपल्या वडिलांना काय खरंच त्याचं काही पुण्य मिळणार आहे का खऱ्या अर्थाने पापच हाताशी येणार आहे. आणि तो जेव्हा मग मला कोणाला दान करता असा प्रश्न वडिलांना विचारला, कारण सर्वस्वाचं दान करावं असं काय सांगतं तर असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून मला कोणाला दान करणार आहे असं म्हटल्यावरती नचिकेताला रागवून वडिलांनी सांगून टाकलं की जा तुला मी यमदेवाला दान केलं. आणि यमदेवाला दान केल्याबरोबर हा यमदेवांकडे आला. आणि यमदेवांकडे आल्यानंतर 3 दिवस त्याला त्या ठिकाणी थांबावं लागलं, वाट पाहत थांबावं लागलं. कारण कदाचित यमदेव भूकंपासारख्या किंवा त्सुनामीसारख्या कुठल्या तरी एका मोठ्या कशाला आलेले असतील तर त्या कार्यासाठी ते पृथ्वी तलावावर आलेले होते. आणि 3 दिवस त्यामुळे त्याला थांबावं लागलं. त्या 3 दिवसाचा परिणाम म्हणून कथा एवढीच त्यातली महत्त्वाची आहे की त्याच्यासमोर अनेक प्रलोभनं जी काही आहेत, पैसा, अडका, संपत्ती, घर दार, आयुष्य, खूप त्या ठिकाणी वैभव, असं सगळं यमदेवांनी समोर ठेवलेलं आहे. पण ते सगळं जे काही आहे ते सगळ्याकडे पाठ फिरवून माझ्या अंतिम कल्याणाचं जे आहे तेच फक्त तुम्ही मला सांगा. आणि त्या दृष्टिकोनातून यमदेवांनी त्या आपलं नचिकेताने त्या यमदेवांकडे म्हणजेच गुरुदेवांकडे त्या ठिकाणी आत्मकल्याणार्थ आत्मज्ञानाचा विचार समजवून द्या अशा पद्धतीने मागणी केलेली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने की प्रसंगानुरूप तुमच्या आमच्या अंतःकरणात हा विवेक सातत्याने जागृत असला पाहिजे. सहज आहे अगदी. विवेक, वि पहिला शब्द, दुसरा वे, तिसरा शब्द क. विचार करून वेळ पाहून केलेलं कर्तव्य याला म्हणायचं विवेक. विचार पाहून वेळ पाहून केलेलं कर्तव्य. त्या ठिकाणी की मी सध्या मला काय करायचं आहे, माझ्या हाताशी काय आहे आणि मला काय करणं अत्यंत उपयुक्त आहे या दृष्टिकोनातून माझ्याजवळ वेळ किती आहे आणि त्या वेळेनुसार माझं सगळ्यात प्राप्त कर्तव्य जर कोणतं असेल ते मला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर मी काय केलं पाहिजे या दृष्टिकोनातून साधं उदाहरण एक. उदाहरणाच्या माध्यमातून हे सगळं जो आपण विचार पाहतो तो विचार समजावून घ्यायला अधिक फलदायी ठरतो. आणि त्या दृष्टिकोनातून एका भगिनीने विचार केला, नवरात्रामध्ये देवीला जायला पाहिजे, देवीचं दर्शन घ्यायला पाहिजे. आणि म्हणून घरून ती काय देवीच्या दर्शनासाठी निघालेली आहे. आणि मुलांना सांगून ठेवलं होतं की मुलं यायच्या आत मी घरी येते. शाळेतून मुलं यायच्या आत, नवरा ऑफिसमधून यायच्या आत मी घरी येते. आणि त्यामुळे त्या ठिकाणी ती तिथून निघालेली आहे. आणि निघून आता देवीच्या दर्शनाला जायचं म्हटल्यानंतर देवीचं मंदिर लांब आहे, पण मध्ये 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 अनेक दुकानं तिला खुणवतायत. आणि इतक्या आकर्षक वस्तू मांडून ठेवलेल्या होत्या की त्या ठिकाणी घड्याळ बघितलं, अजून बराच वेळ आहे, जाऊया की नंतर. या दुकानात शिरली, त्या दुकानातल्या वस्तू बघितल्या, त्या मग नंतरच्या दुकानात शिरली, त्या दुकानातल्या वस्तू पाहिल्या, तिसऱ्या दुकानात शिरली. करता 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 काय झालं तर देवीचं दर्शन राहूनच गेलं. आणि मग काय तर तिला परत घरी यावं लागलं. आमचंही असंच काही होत आहे का की जेवढ्यासाठी हा नरदेह दिलेला आहे त्या नरदेहाचा देवदर्शन म्हणजेच आत्मदर्शन घेण्यासाठीच आम्हाला काय दिला, हा नरजन्म दिलेला आहे. आणि तेवढंच आमचं राहून जातं. आणि याला पाहून घेईन आणि त्याला पाहून घेईन, शब्दाचे अर्थ खूप वेगवेगळे होतात. आणि त्या दृष्टिकोनातून आता याला एकदा पाहून घेतो, त्यालाही एकदा पाहून घेतो, आणखीन काय 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 पाहून घेतो. भारत देश पाहिलेला आहे, आता परदेशातही एकदा काय जाऊन येतो. आणि मग असं करता करता जे नेमकं पाहण्यासाठी म्हणजे अनुभवण्यासाठी म्हणजेच देवदर्शनासाठी आम्हाला नरजन्म दिलेला आहे
तो मात्र तेवढंच काम राहून जातं आणि बाकी सगळं काही आम्ही करत बसतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की या ठिकाणी म्हणून विवेकाचं अत्यंत महत्त्व जे काही आहे ते महत्त्व समर्थ तुम्हा आम्हाला सांगतात. विवेकाच्या वेगवेगळ्या छटा ज्या काही आहेत, एक समर्थांची ओवी आहे, सगळ्यांना चांगली पाठ आहे. त्या ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात, प्रणाळी पाहून उचले जीवसृष्टी विवेके चाले आणि माणूस होऊन भ्रमले यासी काय म्हणावे. साधा दृष्टांत दिला. आता या ठिकाणी या विवेकाचा अर्थ की प्रणाळी पाहून उचले जीवसृष्टी विवेके चाले. जीवसृष्टी सुद्धा जी काही आहे ती विवेकाने चालताना आपण पाहतो. आणि समर्थ खंत व्यक्त करतात की माणूस होऊन भ्रमले, की ज्या माणसाजवळ मुळातच जन्मतःच त्याला विवेक नावाची काय दिलेली आहे तर देणगी भगवंताने दिलेली आहे, आणि असे माणूस सुद्धा होऊन भ्रमले याचे काय म्हणावे. अशा पद्धतीने समर्थ जेव्हा खंत व्यक्त करतात तेव्हा ती तुमच्या आमच्यासाठी ती खंत व्यक्त केलेली त्यांनी आढळते. की आता ही जीवसृष्टी म्हणजे पानावरची अळी, पर्णाळी म्हटलेलं आहे त्यांनी त्याला, पानावरची अळी सुद्धा की आपला जीव धोक्यात येणार नाही ना असा विचार करून मग आधी मागच्या पानावरती पाय पूर्णपणे रोवते आणि मग पुढच्या पानावरती त्या ठिकाणी काय करते तर आपले पाय त्या ठिकाणी मग त्या पुढच्या पानावर पाय रोवून मग मागचे पाय जे आहेत ते आपले उचलते. म्हणजे ती सुद्धा त्या ठिकाणी कशी वागताना दिसते, विवेकाने वागताना दिसते. इथे विवेकाचा अर्थ सावध हा शब्द आहे. सावधगिरीने वागताना ती आपल्याला दिसते. इथे आता हा अर्थ जर का काढायचा झाला तर आपल्याला सावधानतेने वागताना ती दिसते. आणि माणूस होऊन भ्रमले, मुंग्या सुद्धा पहा आपण बघतो की जीवसृष्टी जेव्हा म्हणतात तेव्हा मुंग्यांचा सुद्धा विचार आपल्याला करता येऊ शकतो की त्या मुंग्या सुद्धा एका लाईनीने सरळ जातात आणि समोरच्या जी राणी मुंगी म्हणतात किंवा काय तिला जर का काही अडथळा आला, आपण एखादा पाण्याचा थेंब समजा समोर टाकला तर ती लगेच काय करते, ती लगेच रस्ता बदलते आणि दुसऱ्या रस्त्याने जायला लागते. आणि दुसऱ्या रस्त्याने तिने जर का ते मार्ग बदलला तर त्याच्या मागच्या सगळ्या मुंग्या ज्या काही आहेत त्या पुन्हा काय करतात, आपला मार्ग बदलतात आणि त्या पुन्हा त्या मार्गाने जायला लागतात. पण समोरच्या माणसाला ठेच लागलेली दिसताना सुद्धा जर का आम्ही जागृत होत नसू म्हणजे सावध होत नसू तर मग त्या ठिकाणी आम्हाला काय म्हणावं लागेल तर असावधानतेने आपण वागतोय. कितीतरी प्रसंग आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीने असावधानतेने वागताना त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. आणि त्यामुळेच बाथरूममध्ये पडलेला साबणाचा एवढासा तुकडा सुद्धा आमचं पाय फ्रॅक्चर करायला कारणीभूत ठरतो. तिथे सावधगिरी बाळगली नाही की वेळच्या वेळी तो उचलला गेला नाही. किंबहुना आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की बस स्टँडवर काय, रेल्वे स्टेशनवर काय, सरळ रांगेतनं जातं का हो कोणीतरी, जागा मला मिळाली पाहिजे आणि म्हणून लोटालोटी गर्दी आणि त्या ठिकाणी काय होतं मग त्या ह्याच्यातच अशा पद्धतीने खिसे मारले जातात. कुठे काही आणखीन होतं, कुठे काही होतं. म्हणजे त्या ठिकाणी म्हणावंसं वाटतं की रांग सोडून जाणाऱ्या प्राण्याला माणूस असं म्हणावं. काय माणसाची व्याख्या काय तर रांग सोडून जाणाऱ्या प्राण्याला माणूस असं म्हणावं लागतं. म्हणजे मुंगी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी हे शिकवते की ती सुद्धा रांगेत जाताना दिसते. पण प्रसादाची गर्दी, रेल्वे स्टेशनवर गर्दी, बस स्टँडवर गर्दी, गर्दी म्हणजे चढायची गर्दी सातत्याने माणसं करत असतात. सांगण्याचं तात्पर्य म्हणून सावधगिरीने जर का वागलो तर आपलं प्रपंचातही नुकसान होत नाही आणि तीच सावधगिरी आम्हाला परमार्थात सुद्धा कारणीभूत ठरते. आणि त्या दृष्टिकोनातून सावध साक्षेपी आणि दक्ष तया तात्काळाची मोक्ष, जो अशा पद्धतीने व्यवहारातही सावधगिरीने वागतो आणि प्रपंचात सुद्धा परमार्थात सुद्धा सावधगिरीकडे आपलं लक्ष ठेवतो, तो काय असतो
तर तोच त्या ठिकाणी खरा विवेकी ठरतो. आणि म्हणून समर्थ आता एक आणखीन वेगळी व्याख्या, विवेकाच्या संदर्भातली वेगळी छटा तुमच्या आमच्या समोर ठेवतात. आणि ते असं म्हणतात की यहलोक अथवा परलोक दोहीकडे सारखाची विवेक, दीर्घ सूचनेचे कौतुक कळले पाहिजे. आता इथे विवेकाचा आणखीन एक वेगळा अर्थ जो काही आहे तो वेगळा अर्थ इथे समर्थ आम्हाला सांगू इच्छितात. आणि तो अर्थ जर कोणता असेल, यहलोक अथवा परलोक दोन्हीकडे कशाची आवश्यकता आहे, यहलोकात काय किंवा परलोकात काय, दोन्हीकडे सारखाची विवेक, दोन्हीकडे विवेकाची आवश्यकता आहेच आहे. आणि त्या विवेकाचा अर्थ इथे काय होतो तर दीर्घ सूचनेचे कौतुक. आता इथे विवेकाचा अर्थ काय झाला, दीर्घ सूचना. आणि ती दीर्घ सूचना वापरली तर आमचं आयुष्य व्यवहारातलं सुद्धा सुरळीत जाऊ शकतं. आणि तीच दीर्घ सूचना आम्ही ठेवून परमार्थाच्या दृष्टिकोनातनं पावलं उचलली तर आमचं जीवन मग म्हातारपणी सुद्धा कसं होईल आहे तर अतिशय चांगलं होईल. आता सांगण्याचं तात्पर्य की प्रपंचात आपण दूरदृष्टीने वागतो की नाही, सगळेच तुम्ही आम्ही दूरदृष्टीने वागताना दिसतो. मुलगा मुलगी जन्माला आल्याबरोबर काय त्याच्या नावाने काय केलं जातं, RD किंवा NSCचं सर्टिफिकेट जे काही आहे ते आपण लगेच हप्ते भरायला लागतो. तशा पद्धतीने की त्याच्या पुढे येणाऱ्या गोष्टींसाठी आपण तरतूद करून ठेवण्याची काय असते आपली, त्या ठिकाणी आपली ती कल्पना आपण पक्की अंतःकरणात ठेवलेली असते की अरे पुढे हिचं लग्न होईल, याचं शिक्षण होईल. त्यासाठी आधीपासूनच आम्ही पैसा जमवण्याचं काय करत असतो, त्या ठिकाणी सुरुवात करत असतो. हे जसं प्रपंचामध्ये दीर्घ सूचना लक्षात घेऊन आम्ही वागतो, अगदी त्याचप्रमाणे परमार्थामध्ये सुद्धा मग आम्ही त्या ठिकाणी जसं FDR काढणं आहे काय, त्याचबरोबर NSC काढणं आहे किंवा RD काढणं आहे, हे जसं आम्ही व्यवहारामध्ये करतो अगदी त्याचप्रमाणे आमच्या पारमार्थिक खात्यामध्ये. आता विचार इथे आपल्याला करायचा आहे की पारमार्थिक खात्यामध्ये आम्ही रोजच्या रोज काहीतरी टाकतोय की नाही, बँक बॅलन्स आमचा पारमार्थिक किती आहे. व्यावहारिक आमचा बँक बॅलन्स कोट्याधीश किंवा लखोपती होण्याचा प्रयत्न आम्ही करतो, करोडोपती होण्याचा प्रयत्न करतो. पण पारमार्थिक दृष्ट्या आम्ही करोडोपती किंवा लखोपती होतो आहोत का, म्हणजे आम्ही नाम त्या ठिकाणी बँक बॅलन्स पारमार्थिक दृष्ट्या आमचा कसा आहे. काय एखादी तरुण मुलगा मुलगी जर का या मार्गाला लागली तर पुष्कळ जण घरातली मोठी माणसं त्याला म्हणतात की काय रे बाबा आत्तापासून काय या मार्गाला लागला, ही सगळी कामं केव्हा करायची आहेत, 60च्या पुढची. वास्तविक ही 60च्या पुढची अजिबात कामं नाही. जेवढ्या लवकर आम्ही या मार्गाला लागू तेवढ्या लवकर आमचं पुढचं जीवन जे आहे ते आनंददायी होण्याचा किंवा सौख्य, शांती, निर्भयता प्राप्त होण्याची आम्हाला लवकरात लवकर संधी आहे. आणि म्हणून जसं प्रपंचामध्ये आम्ही ही दखल घेतो त्याचप्रमाणे परमार्थामध्ये सुद्धा रोजच्या रोज माझं नाम त्या ठिकाणी खात्यामध्ये जमा होत आहे का, मी त्या दृष्टिकोनातून लखोपती किंवा करोडोपती होण्यासाठी किती नामं घेते आहे, किती सत्कर्म करते आहे, किती पद्धतीने मी त्या ठिकाणी ग्रंथ वाचन चाललेलं आहे. त्या ठिकाणी एक कवी आहेत, ते कवी असं म्हणतात, किती पाजिले पाणी तू तानुल्यास, किती अन्न दिले भुकेल्या जीवास, किती वेळ दिला प्रभू चिंतनाला, अंती विचारील प्रभू तो तुम्हाला. तो प्रभू तुम्हाला अंती एवढंच विचारणार आहे, बाबा रे तू भुकेल्यांना किती अन्न दिलंस, तू जे तहानलेले होते त्यांना किती जणांना पाणी पाजलंस, तू प्रभू चिंतनाला किती वेळ दिला तुझ्या आयुष्यातला, रोजच्या रोज जीवनातला तू प्रभुचिंतनासाठी किती वेळ दिलास. आणि त्याचबरोबर अंती विचार, तुझ्या जो किती बँक बॅलन्स आहे हे नाही विचारणार आहे भगवंत, पण तुझा पारमार्थिक बॅलन्स किती आहे हे मात्र तो विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला सातत्याने अशा पद्धतीने काय करावं लागणार आहे तर रोजच्या रोज आमच्या खात्यामध्ये
काय झालं पाहिजे? नाम, सत्कर्म, ग्रंथवाचन, ग्रंथाभ्यास, ग्रंथचिंतन, स्वाध्याय, हे सगळं रोजच्या रोज आम्हाला करता आलं पाहिजे. आणि हे जर का रोजच्या रोज आम्ही केलं तरच आमचं त्या ठिकाणी पुढचं जीवन जे काही आहे ते कसं होणार आहे? सौख्यदायी होणार आहे. हळूहळू हळूहळू या पद्धतीने ते सौख्यदायी होईल. आणि म्हणून एक हिंदी कवी सुद्धा म्हणतात कि जिनके लिए कष्ट उठा रहा है, अंतिम समय साथ कोई न होगा, आधार सच्चा हरिनाम केवल, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. तू काय कर तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे बाकीचे सगळे आधार जे आहेत ना, हे कुचकामाचे आधार आहेत, हे तात्पुरते आधार आहेत. खरा आधार जर का तुमचा आमचा कोणी असेल तर तो म्हणजे एक भगवंत आहे, तो म्हणजे एक सद्गुरू आहे. आणि त्या दृष्टिकोनातून काही तुझी पाऊलवाट चाललेली आहे की नाही, अशा पद्धतीने त्या ठिकाणी. म्हणून खऱ्या अर्थाने विवेकाचा एक अर्थ दीर्घ सूचनेचे कौतुक. आपण आत्तापर्यंत 2-3 अर्थ बघितले. एक अर्थ आपण आत्तापर्यंत जो पाहिला तो म्हणजे सावधानता, हा एक विवेकाचा अर्थ आहे. एक अर्थ त्याच्या आधी आपण पाहिला की चांगल्या आणि वाईट गोष्टींमधल्या हितकारक गोष्टीची निवड करणं म्हणजे विवेक आहे, हा सुद्धा अर्थ एक त्यातून आपण बघितला. तिसरा अर्थ आपण बघितला की अशा पद्धतीने या दोन्हींमध्ये यहलोक किंवा परलोक यशस्वी व्हायचं असेल तर त्या ठिकाणी दीर्घ सूचनेचे कौतुक म्हणजेच हा विवेकाचाच अर्थ समर्थांनी एका वेगळ्या दृष्टिकोनातून तुम्हा मला सांगितलेला आहे. पुढे आणखीन समर्थ एक विवेकाची एक वेगळी छटा तुमच्या आमच्या समोर ठेवतात आणि ते असं म्हणतात की त्या ठिकाणी व्यवहारात सुद्धा मला किती बोलावं, कसं बोलावं, कुणाशी बोलावं, त्याचबरोबर ते बोलत असताना कसं वागावं, हे सगळ्या बाबतीत मला काय पाळावं लागतं? पुन्हा विवेक पाळावा लागतो. आणि म्हणून सातत्याने हे पाळत असताना उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावा आणि ते म्हणतायत सावधपणे करीत जावा संसार आपला. पुन्हा इथे सावधानता याचाच अर्थ विवेक. मला किती बोलायचं, कोणाशी बोलायचं, काय बोलायचं, कशा पद्धतीने बोलायचं. मला एका कीर्तनकाराने एका कीर्तनामध्ये सांगितलेला एक प्रसंग या ठिकाणी आठवतोय. ते असं म्हणाले, एका कीर्तनकाराला वास्तुशांतीचं कीर्तन करण्यासाठी बोलावलं होतं. सगळा वास्तुशांतीचा सगळा विधी जो काही आहे तो विधी सगळा झाला आणि सगळे नातेवाईक जमलेले. मग त्यांच्यासाठी एक कीर्तन आयोजित केलं होतं आणि ते कीर्तनासाठी त्या कीर्तनकाराला बोलवलेलं होतं. त्या कीर्तनकारांनीच सांगितलेला तो प्रसंग आहे की जर त्या वास्तुशांतीचं कीर्तन आहे आणि वास्तुशांतीच्या कीर्तनासाठी त्यांनी पूर्वा याला जर का कोणता अभंग घेतला, देह हा कुणाचा, घर हे कुणाचे. आता तिथे वास्तुशांतीला घर हे कुणाचे, येथे काय बापा तुझे आहे, अशा पद्धतीने जर का अभंग घेतला आणि मग जेव्हा पूर्व हे झाल्यानंतर मग आख्यानाला त्यांनी कुठलं आख्यान लावलं तर लंका दहनाचं आख्यान लावलं. आता हे त्या प्रसंगानुरूप एकही नाही त्यातलं, ना पूर्वरंग आहे ना आख्यान आहे. पुन्हा त्या कीर्तनकाराला कोणी बोलवेल का? म्हणजे केव्हा कुठे कसं बोलावं याचंही तारतम्य जे काही आहे ते आम्हाला बाळगावं लागतं आणि ते तारतम्य बाळगणं यालाच विवेक असं म्हणतात खऱ्या अर्थाने. म्हणून समर्थांनी त्या ठिकाणी सावधपणे करीत जावा, उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा म्हणतात. ते आम्ही खरंच देतो आहे का उत्तम पदार्थ दुसऱ्याला? ज्यांनी त्यांनी आपापला विचार करावा की आता खपत नाही आहे, मग आता कोणाला तरी काय करायचंय, देऊन टाकायचंय. अशा पद्धतीने आम्ही करतो आहोत का? शब्द निवडून बोलावा. शब्दाच्या संदर्भात समर्थांनी कित्येक ओव्या खर्च घातलेल्या आहेत की शब्दावरती जगापाशी जगन्मित्र, जिव्हेपाशी आहे सूत्र. की जगापाशी जगन्मित्र व्हायचं असेल तर ते सूत्र कशाजवळ आहे? आमच्या जिव्हेपाशी आहे. आणि म्हणून समर्थांच्या दासबोधामध्ये केवळ बोलण्याच्या संदर्भातल्या किमान 50 ओव्या तरी आपल्याला सापडतील. समर्थ असं म्हणतात, कठीण शब्दे वाईट वाटते हे तो प्रत्यय असे येते, तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त.
आपणासीची मोठ घेतला तेणे जीव कासावीस झाला. आपणावरून दुसऱ्याला परीक्षित जावे, पेरिले ते उगवते, उसने द्यावे घ्यावे लागते, वर्म काढता भंगते परांतर. उदाहरणादाखल 2-3 ओव्या या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला, पण खऱ्या अर्थाने म्हणून आणि ज्या वेळेस समर्थ तर साधकाला इतकी उत्तम अशा प्रकारची सूचना देतात, ते असं म्हणतात, खळ दुर्जन भेटला, क्षमेचा धीर बुडाला, मौनेची स्थळत्याग केला पाहिजे साधके. साधकांनी काय करावं? अगदी दुर्जन व्यक्तीशी काय गाठ पडलेली आहे आणि त्यावेळेस ते क्षमेचा धीर सुद्धा आमचा बुडून गेलेला आहे, म्हणजेच क्षमा करण्याच्याही पलीकडची परिस्थिती उपस्थित झालेली आहे. अशा वेळेस त्यांनी काय करावं? तर मौनेची स्थळ त्याग केला पाहिजे साधक. साधक जर का असेल तर त्यांनी तिथून काय केलं पाहिजे? तो ऐकण्याच्या मनस्थितीत नाही समोरची व्यक्ती, आणि म्हणून आपण तिथून काय तर बाजूला सरलं पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने मग बोलण्याच्या संदर्भातलं तारतम्य जे आहे, वागण्याच्या संदर्भातलं तारतम्य जे आहे, ते आम्हाला सांभाळता येणं, यालाच विवेक असं म्हटलेलं आहे. आणि नंतरचा विवेकाचा एक आणखीन पैलू समर्थ तुमच्या आमच्या समोर ठेवतात, आणि तो जर का पैलू कोणता असेल तर ते म्हणत आहेत की या ठिकाणी खऱ्या अर्थाने समतोल राखणे, याला काय म्हणतात? विवेक असं म्हणतात. की जीवनामध्ये आम्हाला काय करता आलं पाहिजे? तर समतोल राखता आला पाहिजे. आणि तो समतोल राखणं याचाच अर्थ ज्याला विवेक साधलेला असतो तो समतोल राखू शकतो, आणि ज्याला विवेक साधलेला नसतो तो अजिबात समतोल राखू शकत नाही. आणि म्हणून समर्थांनी या ठिकाणी म्हटलंय की नित्यानित्य विवेक केला, आत्मा नित्यसा निवडला, निवृत्ती रूपे हे तो उरला निराकारी. खऱ्या अर्थाने सुख दुःख काय, आत्मा अनात्म काय, काय शीत उष्ण काय, निंदा स्तुती काय, सातत्याने तुमच्या आमच्या वाट्याला येणारच आहे. दोनपैकी एक. आत्ता सुख झालं, कालांतराने दुःख येणार आहे. दुःख झाल्यावर पुन्हा सुखाच्या घटना सुद्धा आमच्या आयुष्यात घडणार आहेत. सुख दुःख हा प्रपंचाचा खेळ आहे, हा संसाराचा खेळ आहे. तो आमच्या प्रारब्धानुसार आमच्या वाट्याला आलेला काय येणारच आहे, कोणी सुद्धा त्याला टाळू शकत नाही. मग या बाबतीमध्ये समतोल राखणं, सुखाच्या बाबतीतही समतोल राखता आला पाहिजे आणि दुःखाच्या बाबतीतही समतोल राखता आला पाहिजे. चित्त विचलित होता उपयोगाचं नाही, कारण ह्या दोन्ही घटना ज्या काही आहेत, सुखही येणारं आणि जाणार आहे आणि दुःखही येणारं आणि जाणार आहे. जे येणारं आणि जाणारं असतं ते अनित्य असतं, आणि जे कायमस्वरूपी टिकणारं असतं त्याला नित्य असं म्हणतात. आणि म्हणून सुख आणि दुःख, निंदा आणि स्तुती, आज एखादी व्यक्ती माझी निंदा करते, उद्या कदाचित तीच व्यक्ती माझी स्तुती सुद्धा करू शकते. आणि म्हणून हे दोन्हीही टिकणारं नाही, कायमस्वरूपी नाही. आणि म्हणून कायमस्वरूपी असणाऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं याला विवेक असं म्हणतात. आणि त्या दृष्टिकोनातूनच भगवंतांनी सुद्धा भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायात सांगितलेलं आहे, तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान मे प्रियो नरः. किंवा समशत्रौच मित्रच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. शीत काय, उष्ण काय, काय निंदा काय, स्तुती काय, सुख काय किंवा दुःख काय, ही सगळी द्वंद्व तुमच्या आमच्या आयुष्यात येणारच आहे. पण त्या ठिकाणी लाभ हानीमध्ये सुद्धा आम्हाला लाभ झाला म्हणून लगेच किंवा सुख झालं म्हणून हिप हुरियेही करता उपयोगाचं नाही, आणि दुःख झालं म्हणून लगेच मनाची शांती ढळू देता सुद्धा उपयोगाचं नाही. अतिशय छान एक प्रसंग आहे या अनुषंगाने. आमच्या बुलढाण्याला एक म्हातारे गृहस्थ, 70-75 त्यांचं वय, आणि एकदा त्यांची तब्येत ठीक नाही म्हणून मी त्यांच्या घरी त्यांच्या भेटायला गेले. आणि भेटायला गेल्यानंतर मी त्यांच्या खोलीमध्ये गेले, त्यांच्या तब्येतीशी चौकशी केली. तर तेव्हा मला सहज भिंतीवर एक वाक्य लिहून ठेवलेलं मला दिसलं, आणि ते वाक्य मी पाहिलं आणि मला जरा आश्चर्य वाटलं की एवढ्या मोठ्या ठळक अक्षरामध्ये यांनी हे वाक्य का म्हणून भिंतीवर लिहून ठेवलं असावं.
तर त्यावेळेस मी त्यांना विचारलं की काका, तुम्ही एवढं मोठं हे वाक्य या भिंतीवर मोठ्या अक्षरात का म्हणून लिहून ठेवलेलं आहे? ते म्हणाले की अगं, कधी कधी माझी ही तब्येत मला खूप साथ देते आणि बऱ्यापैकी मी इकडे तिकडे हिंडू शकतो, मित्रांमध्ये जाऊ शकतो, गप्पा गोष्टी करू शकतो, त्यावेळेस माझी तब्येत जरा चांगली असते. त्यावेळेस सुद्धा मी या भिंतीवरल्या वाक्यांकडे पाहतो आणि मीच मला समजावून सांगतो, हेही दिवस जातील. काय वाक्य लिहिलेलं होतं? हेही दिवस जातील. म्हणजे हे सुद्धा कायम टिकणारं नाही. कधी कधी माझी तब्येत अजिबात मला साथ देत नाही आणि मला व्याधी उफाळून येतात आणि त्यावेळेस सुद्धा मी या वाक्याकडे पाहतो आणि या वाक्याकडे पाहून मीच मला समजावून सांगतो, हेही दिवस जातील, हेही पण कायम टिकणारं नाही. म्हणजे साधं एक वाक्य आहे. कधी कधी घरातली माणसं खूप छान पद्धतीने माझ्याशी वागतात आणि तेव्हा माझ्या लक्षात येतं की अरे, 1 तारीख जवळ येत चाललेली दिसते आहे. आणि त्यावेळेस सुद्धा मी या भिंतीवरच्या वाक्यांकडे पाहतो आणि मी मला समजावून सांगतो, हेही दिवस जातील. आणि कधी कधी माझ्या घरातलीच माणसं माझ्याशी तुसडेपणाने वागतात, त्यावेळेस सुद्धा मी या भिंतीकडे पाहून, या वाक्याकडे पाहून मीच मला समजावून सांगतो, हेही दिवस जातील, हेही कायम टिकणारं नाही आणि हेही कायम टिकणारं नाही. म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आमचा पापड मोडता उपयोगाचा नाही. सातत्याने स्थिर चित्ताने आम्हाला आलेल्या सगळ्या प्रसंगांना तोंड देण्याची हिंमत आमच्यामध्ये कोण जागृत करतं? तर विवेक जागृत करतो. आणि मग त्या दृष्टिकोनातून हे तर बाह्यतः असलेलं, पण हे तरी देह नावाची जी गोष्ट मला मिळालेली आहे ती तरी कायम टिकणारी आहे का? मग असा जर का विचार केला तर वास्तविक पाहता ही सुद्धा कायम टिकणारी गोष्ट नाही. ज्या अर्थी ही केव्हा ना केव्हा एका तारखेला जन्माला आलेली आहे, त्या अर्थी ही केव्हा ना केव्हा एक दिवस एका तारखेला निश्चितपणे जाणार आहे. आणि म्हणून या देहाबद्दलची सुद्धा आसक्ती नाहीशी व्हावी, या दृष्टिकोनातून मग मला हा देह परमार्थाच्या कामासाठी पुरेपूर याचा उपयोग करून घेता आला पाहिजे. आणि म्हणून पुढच्या एका विवेकाच्या संदर्भामध्ये समर्थ तुम्हा मला सांगतात की त्या पद्धतीने की आता ही एक वेगळी आणखीन पैलू किंवा छटा आपल्याला पाहायला मिळते आणि ती जर का कोणती असेल तर आपणास आहे मरण म्हणून राखावे बरेपण, कठीण आहे लक्षण विवेकाचे. आता इथे कसल्या संदर्भात सांगताहेत? आता मरणाच्या संदर्भात समर्थ तुमच्या आमच्याशी बोलतायत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने की मरणाचं सातत्याने स्मरण असणं हे फार आवश्यक आहे. आणि हे आवश्यक असलं तरच या देहाबद्दलची आसक्ती माझी हळूहळू हा जाणारच आहे एक दिवस, हे जर का मला पूर्णपणे पटलेलं असेल आणि नुसतं पटूनही चालणार नाही, हे मी स्वीकारलेलं असेल, तर हळूहळू हा देह मला पूर्णपणे परमार्थाच्या उपयोगात आणता येऊ शकेल. आणि म्हणून कठीण आहे लक्षण विवेकाचे. सातत्याने एक प्रसंग पुन्हा आठवतोय. आम्ही खामगावला होतो. खामगावला असताना 5 मिनिटात खामगावला असताना एका भगिनीने, गुरु बंधू भगिनी, त्यांनी एक घर विकत घेतलं. आणि घर विकत घेतल्यानंतर त्या ठिकाणी सुरुवातीला ते घर रेडीमेडच होतं आणि रेडीमेड असलेलं घर त्यांनी विकत घेतलेलं होतं. ते घरातल्या सगळ्या सुखसोयी उत्तम होत्या, जसं पाहिजे तसं ते घर होतं. पण कालांतराने राहायला लागल्यानंतर 2-3 महिन्यांनी त्यांच्या लक्षात आलं की अरे, हे आपण चुकीच्या ठिकाणी घर घेतलेलं आहे. कारण काय, त्या घर जिथे घेतलेलं होतं आणि ही मंडळी सगळी जिथे राहत होती त्याचे 2 ग्राउंड नंतर रिकामं होते, मैदानं ती रिकामी होती. आणि त्या 2 मैदानानंतर समोर सरळ सहज जर का बघितलं तर सकाळ दुपार संध्याकाळ तिथे काय दिसायचं? चितापेट त्या ठिकाणी, म्हणजे ती स्मशानभूमी होती. आणि त्याच्यावर
सकाळ दुपार संध्याकाळ तिकडे लक्ष, आणि मनाचं एक आहे तिकडे लक्ष देऊ नको म्हटलं ना तर तिकडे लक्ष गेल्याशिवाय काय राहत नाही. इतकं माणसाचं मन जे आहे, तर त्यामुळे म्हणे अरे आपण चुकीच्या ठिकाणी, आणि ते पाहिलं तिथे ती आग भडकलेली बघितली की मग यांच्या अंतःकरणामध्ये धस्स व्हायचं. आणि मग त्यांनी एक दिवस डॉक्टर काका प्रवचनाला तिथे आले होते आमचे सद्गुरू, आणि त्यावेळेस मग आता हे घर बदलावं काय असं त्यांना वाटायला लागलं, कारण समोर पाहिलं की तेच दिसतं, समोर पाहिलं की तेच दिसतं. आणि मग त्यांना विचारलं की आम्ही हे घर बदलावं का काय, आता आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे, कारण ते दृश्य आपल्याला स्मरण सुद्धा नको असं वाटतं त्या गोष्टीचं. आणि तिथे प्रत्यक्ष ती अशी चिता जळताना पाहिली की त्यांना काय व्हायचं, तर त्यांना भीती वाटायला लागायची. डॉक्टर काकांनी त्याला उत्तर दिलं, काही नाही, समर्थांनी चांगली सोय करून ठेवलेली आहे. काय सोय करून ठेवलेली आहे समर्थांनी? मरणाचे स्मरण असावे. सातत्याने ती जशी तिथे चिता जळते आहे, अगदी त्याच प्रेत जळत आहे, अगदी त्याचप्रमाणे या देहाला सुद्धा एक दिवस मरण येणार आहे. ही काय आहे? ही सोय त्या ठिकाणी समर्थांनी करून दिलेली आहे. भ्यायचं काही सुद्धा कारण नाही, घर बदलायचं काही सुद्धा कारण नाही. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. गडावरती आपण जायचो, कोण कोण येत होते मला माहीत नाही यातलं, पण 7 दिवस आम्ही त्या ठिकाणी काय तर गडावरती जायचो. आणि गडावरती गेल्यानंतर सतत काय कधी चांगला आंघोळीला पाणी मिळायचं गरम गरम, कधी नाही मिळायचं. पण तेव्हा सातत्याने आमच्या हे एक लक्षात होतं की जाऊ दे, आपल्याला इथे 7 दिवसच राहायचं आहे. गडावर गेल्यावर 7 दिवसच आपल्याला इथे राहायचं आहे. मग झोपायची सोय झाली का नाही झाली चांगली, जाऊ दे, 7 दिवसात आपण इथून जाणारच आहोत. जाऊ दे, काय खायला चांगलं मिळालं नाही मिळालं तरी 7 दिवसांनी आपण इथून जाणारच आहोत. अगदी त्याचप्रमाणे 7 दिवसातच आम्ही केव्हा ना केव्हा इथून जाणार आहोत. म्हणजे हा देह आम्हाला या 7 दिवसातच ठेवावा लागणार आहे. मग तक्रार राहील का आपली काहीतरी? आपली काहीही तक्रार राहणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून हा विचार सुद्धा की सातत्याने देहाला मरण आहे, पण आत असलेलं जे आत्मस्वरूप आहे ते नित्य आहे, आणि ते जर का मी आहे अशा प्रकारचा विचार सातत्याने जागृत ठेवला तर मग मरणाची भीती जी काही आहे ती मरणाची भीती अंतःकरणातनं पूर्णपणे निघून गेल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून हा विचार सुद्धा समर्थांनी तुम्हा मला सांगितलेला आहे. एक 5 मिनिटामध्ये आता हा विषय मी संपवते. आणि सगळ्यात शेवटचं त्यांनी सांगितलं की खऱ्या अर्थाने की मी करता मी करता मी करता हा जो काही भाव तुमच्या आमच्या अंतःकरणात असतो त्या संदर्भामध्ये समर्थ असं म्हणतात, कर्तयास ओळखावे यास विवेक म्हणावे, आणि विवेक सांडिता व्हावे परमदुःखी. काय त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, कर्तयास ओळखावे. खरा करता करविता कोण आहे? खरा करता करविता परमेश्वर असताना मी त्याच्या हातातलं केवळ एक बाहुला आहे. आणि मी बाहुलं असताना मी जर स्वतःला करता करविता समजत असेन तर खऱ्या अर्थाने, म्हणून माझ्या अंतःकरणातला जसं जसं मी त्या परमेश्वराला करता आणि करविता समजते आणि मी ते स्वीकारते, तर मी जर खरी करता असती तर मी केलेल्या प्रयत्नांना मला हवं तसं यश मिळायला हवं होतं की नाही? साधा आहे की मी एवढे प्रयत्न करते तर त्याला मला तेवढं यश तशा पद्धतीने मिळायला हवं होतं, पण मला तसं ते मिळताना दिसत नाही. याचाच अर्थ असा होतो की मी त्या गोष्टींचा करता नाही. आणि म्हणून आपण प्रास्ताविकामध्येच ऐकलं की मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी. वास्तविक पाहता सगळं कर्तृत्व कुणाचं आहे? रामाचं आहे, विठ्ठलाचं आहे. आणि ज्याचं आहे त्याच्याकडे ते देऊन टाकलं की काम सोपं होऊन जातं, पण ते द्यायला आम्ही तयार नसतो. आणि त्यामुळे आमचं सगळं काही जे आहे ते काय होतं? वास्तविक पाहता भगवद्गीता सुद्धा आम्हाला सांगते, प्रकृते क्रियमाणाने गुणे कर्माणी सर्वशः अहंकार विमूढात्मा करता हम इति मन्यते. मी करता नसताना सुद्धा मी स्वतःला काय समजते? करता समजते. आणि करता समजल्याचा परिणाम असा होतो की मग मी भोगता सुद्धा ठरते. आणि मग त्या ठिकाणी म्हणून
वास्तविक पाहता तुम्ही आम्ही जे काही आहोत ते केवळ निमित्त मात्र भवसव्य साचित, निमित्त तुम्हा आम्हाला केलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने वास्तविक पाहता मी करता सुद्धा नाही. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर आम्हाला काय देतात हो? डोळे खराब झाले असतील तर चष्मा देतात, डोळ्यात आय ड्रॉप घालायला सांगतात. आणि संत हे खरे आमचे काय भवरोग्याचे वैद्य असल्यामुळे ते आम्हाला आयच ड्रॉप करायला सांगतात. जो आय आहे ना माझ्यामधला, तो माझ्यामधला आयच ड्रॉप करा म्हणतात, म्हणजे तुमचं कल्याण होईल. आणि त्याच दृष्टिकोनातून समर्थांनी इथे सुद्धा सांगितलं की वास्तविक पाहता कर्तयास ओळखावे, यास विवेक म्हणावे. हेच खरे त्या ठिकाणी काय आहेत? कर्ता करविता परमेश्वर आहे. आणि परमेश्वर कर्ता करविता असताना ईश्वर सर्वभूतानां हृदयेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. भगवद्गीता सुद्धा आम्हाला तेच सांगते. आणि म्हणून जेवढ्या लवकरात लवकर सगळं करते पण आम्ही रामाकडे द्यायला लागू, त्यावेळेस आमच्या अंतःकरणातला मी करता हा भाव गळून पडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ज्याच्या अंतःकरणातला असा भाव गळून पडला आहे तर तोच खरा जिंकलेला आहे. आणि ज्याच्या अंतःकरणात अजून अहंकारा हा भाव, मी करता हा भाव ज्याच्या अंतःकरणातला पूर्णपणे शाबूत आहे तो त्या ठिकाणी हरलेला आहे. आणि म्हणून एक हिंदी शायर अशा पद्धतीने म्हणतो की जो झुकना जानते हैं उनमें कुछ जान होती है, अकड़ कर चलना तो मुर्दे की पहचान होती है. आणि त्या दृष्टिकोनातून जो झुकना जानते है, ज्याच्या अंतःकरणातला अहंकार पूर्णपणे नाहीसा झालेला आहे, त्याला नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. आणि अशा पद्धतीने मग जो अत्यंत नम्र होऊन बसलेला आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ, या दृष्टिकोनातून सातत्याने हे शरीर कोण चालवत आहे, कोण बोलवत आहे, कोण माझ्याकडनं पाहून घेत आहे, कोण मला या ठिकाणी शक्ती देत आहे. तर वास्तविक पाहता चालेल हे शरीर कोणाची आहे, सत्य कोण बोलविते, हरिविण देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नये. वृक्षाचे ही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. एक झाडावरचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. मग हे शरीर एवढं कोण हलवत आहे, कोण बोलवत आहे, कोण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्हाला त्या काय आमच्याकडनं करवून घेत आहे, याचं भान जर का सातत्याने असेल तर मग माझ्या अंतःकरणात कुठल्याही प्रकारचा अहंकार जो काही आहे तो अहंकार राहणार नाही. आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी लहानपणी एक श्लोक शिकवला होता, डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालितो, जिव्हेने रस चाखितो, मधुरही वाचे आम्ही बोलितो, हाताने भुसाळ काम करीतो, विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरोनी उठतो, ही ईश्वराची दया. सातत्याने अशा पद्धतीने हे करणारा जर कोण असेल तर तो परमेश्वर आहे. आणि तो परमेश्वरच हे सगळं काही माझ्याकडनं करून घेतोय. म्हणून समर्थ म्हणतात की रघुनाथ स्मरूनी कार्य करावे, ते तात्काळाची सिद्धी पावे, करता राम असावे अभ्यंतरी. आणि असं मग करता राम जो आहे तो माझ्या अंतःकरणामध्ये आहे. हा विचार त्या ठिकाणी आपण सातत्याने अंतःकरणात जोपासला पाहिजे. आणि असा जर का विचार आम्हाला जोपासता आला तर माझ्यातल्या सगळ्या प्रकारचे अहंकार जे काही आहेत ते सगळ्या प्रकारचे अहंकार गळून पडतील. आणि मग ते गळून पडले तर माझा या विवेकाधिष्ठित असलेला प्रपंचच परमार्थमय अशा पद्धतीने व्हायला मदत होईल. आणि मी खऱ्या अर्थाने आत्मानात्म विवेक जर का केला तर अनात्म असलेल्या या शरीरावरचं माझं प्रेम, माझी आसक्ती ही पूर्णपणे हळूहळू नाहीशी होईल. आणि ती नाहीशी होऊन आत असलेलं आत्मतत्वच वास्तविक पाहता खऱ्या अर्थाने तेच माझं स्वरूप आहे इतपत
तिथपर्यंत तुम्हा आम्हाला जाऊन पोचायचं आहे. आणि तेच समर्थांनी या विवेकाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या छटांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या पैलूंच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला शिकवलेलं आहे. ते आपण अंतःकरणात पूर्णपणे बिंबवण्याचा दासबोधाच्या अभ्यासाच्या माध्यमातून प्रयत्न करूया. आणि तिथपर्यंत समर्थ तुम्हा आम्हाला घेऊन जातीलच या ठिकाणी अशा प्रकारचा विश्वास अंतःकरणात बाळगूया. आणि एवढं बोलून मला जी काही बोलण्याची संधी या ठिकाणी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी आयोजकांचे या कृतज्ञता व्यक्त करते. आणि झालेलं सर्व चिंतन आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याच्या ठिकाणी समर्पित करून वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.